बिझनेस जत्रामध्ये जर आपण पाहिलं तर खूप सारे वेगवेगळे स्टॉल्स आहे। हा एक अनोखा स्टॉल आहे। आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत यमराज जोडले गेलेले आहेत। यमराज बिझनेस जत्रामध्ये नक्की काय करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। यमराज कसं येणं केलं, काय नक्की बिझनेस जत्रामध्ये तुम्ही घेऊन आला आहात? बिझनेस जत्रामध्ये मी असं घेऊन आलोय की अंतिम संस्काराच्या सर्व जबाबदारीला आम्ही खांदा देतो। सुखांत अंतिम संस्कार। आपल्याला माहीत आहे की ह्या जीवनामध्ये जर अंतिम क्षण आला तर त्यावेळेला माणसांना काय हवं असतं, तर त्या शेवटच्या क्षणाला, त्या कठीण समयाला आम्ही मदतीचा हात देतो। तर याच्यासाठी मी यमराज बनून ह्या अवतारामध्ये आपल्या ह्या उद्योग जत्रेमध्ये, मी बिझनेस जत्रेमध्ये येतो की जेणेकरून उद्या निर्मित होणारे उद्योजक आणि यांना याच्यातून भावना मिळावी की एखादा उद्योग जर आपण करू लागलो तर त्याला आपण कशा पद्धतीने मांडलं पाहिजे। आणि मीही लोकांसमोर येतो की एक असा जी गोष्ट आहे जी समाजाची गरज आहे। कुठलाही उद्योग आपण करतो ती समाजाची गरजच असते, पण ती गरज आपल्याला मांडता आली पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ती गरज लोकांची आपण भागवली पाहिजे। तर या माध्यमातून मी यम बनलो आहे। तर सुखांत अंतिम संस्कार, अंतिम संस्काराच्या सर्व जबाबदारीला आम्ही खांदा देतो आणि त्याच्यामध्ये मग ॲम्ब्युलन्स, अंतिम संस्कार सामुग्री, त्याच्यानंतर लागणारी मॅनपॉवर, पंडित वगैरे वगैरे सगळं, हे सगळं आम्ही एक हाती पुरवतो। म्हणजे त्या कठीण समयी त्या फॅमिलीला अगदी मदतीचा हात होतो। तसंच आम्ही वरिष्ठ नागरिकांकरता आणि याच्यासाठी भारतामधली आपली पहिली कंपनी आहे जी प्री प्लॅन ॲडव्हान्समध्ये देते, ज्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं वय 60 असेल, तुम्ही एकटेच राहत असाल, मुलं बाहेरगावी असतील, आता आपले नातेवाईक वगैरे लांब राहत असतात, मग अशा वेळेला नेहमी आपल्याला चिंता असते की हा क्षण आला तर आपण काय करायचं। आपल्याला कोणावर अवलंबून नाही राहायचं आहे, आपल्याला कोणाला त्रास नाही द्यायचा आहे आणि ही जिंदगी आपल्याला यादगार जर करायची आहे, मग ती जबाबदारी ते सुखांतवर देतात। ते आमचे सभासद होतात। मग ते एकदा आमचे सभासद झाले की जेपर्यंत ते जिवंत आहे तेपर्यंत आम्ही त्यांचं केअरिंग करतो। बड्डे, वेडिंग ॲनिव्हर्सरी, गोल्डन मोमेंट, त्यांचं अवयवदान, त्यांच्या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्तता करतो। आणि त्याच्यानंतर त्यांचा जर मुलगा बाहेरगावी आहे, नातेवाईक बाहेर आहे, मुलगी बाहेर आहे आणि त्यांना यायला जर उशीर लागत असेल तर त्यांना शवागारात ठेवणं, त्यांना एम्बाल्मिंग करणं, त्यांचं डॉक्युमेंट करणं आणि त्यांना त्यांच्या जाती धर्माप्रमाणे त्यांनी जसा विचार केला आहे की माझा अंतिम क्षण कसा व्हावा, माझा सोहळा कसा व्हावा, त्या सोहळ्याची पूर्ण तयारी, जबाबदारी आम्ही घेतो। अस्थि विसर्जन करून त्यांना एक छानसा DP देऊन त्यांचं शेवटचं सर्टिफिकेट देईपर्यंत हा प्लॅन काम करतो। आणि बरेच लोक आता आम्हाला याच्यावर कॉन्टॅक्ट करत आहे। आज जे तुम्ही माझी मुलाखत घेताय, तुम्ही एक खूप पुण्याचं काम करताय, कारण हे जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा लोक तुम्हाला आशीर्वाद देतील। असा आहे हा सुखांत अंतिम संस्कार, सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड। आम्ही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे इथपर्यंत आता कार्यरत आहोत आणि लवकरच आम्ही ऑल इंडिया पण येऊ। नक्कीच आपण पाहिलं बिझनेस जत्रामध्ये आगळा वेगळा असा स्टॉल आपल्याला पाहायला मिळाला। बिझनेस जत्राच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी ठाणे लाईव्हला आत्ताच फॉलो करा। धन्यवाद।